श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ज्यावेळी पंढरीची वारी सुरू होते त्यावेळी प्रत्येक भाविक प्रत्येकाची अशी इच्छा असते तरी वारी आपण नक्कीच करावी आणि ते करत असतातही। आपण अनेकांना काही वेगळ्या कारणामुळं वारी करणं शक्य होत नाही। तर बघा अशी लोक काय करू शकतात, तर घरी बसूनही तुम्ही अशी काही श्री विष्णूंची, विष्णू म्हणजेच नारायण आणि नारायणाचंच एक रूप म्हणजे पांडुरंग। आपला पांडुरंग जो अगदी प्रत्येकाच्या जवळचा आहे, प्रत्येकाला आपला वाटणारा, आपला हक्काचा देव, जो प्रत्येकाला आपला वाटतो, ज्याला आपलं सखा सोबती समजतात। आजपर्यंत कितीतरी बघा संत आहेत, त्यांनी पांडुरंगाच्या पायावरती आपलं जीवन समर्पित केलेलं आहे आणि त्यांना त्यांची प्रचितीही आलेली आहे। तर असे अनेक लोक आहेत ज्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला आहे, ज्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं आहे। पण इच्छा असूनही जर वारी तुम्ही करू शकत नसाल तर बघा तुमच्यासाठी अतिशय प्रभावी सेवा मी सांगणार आहे। इतकी प्रभावी सेवा सांगणार आहे की वारी न करता सुद्धा तुम्हाला वारी केल्याचं खूप मोठ्या प्रमाणात नक्कीच पुण्य फळ मिळेल। तर वारी करणं जर शक्य होत नसेल तरीही आणि तुम्ही वारी केली असली तरीही तुम्ही बघा देवशयनी एकादशी म्हणजे कसं आहे की ज्यावेळी भगवान श्री विष्णू योगनिद्रेमध्ये जातात, भगवान श्री विष्णू ज्यावेळी योगनिद्रेमध्ये जातात ती तिथी म्हणजे देवशयनी एकादशी। देवशयनी म्हणजेच देव ज्यावेळी झोपी जातात त्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात। आणि भगवान श्री विष्णू देवशयनी एकादशीला योगनिद्रेमध्ये गेल्यानंतर ते निद्रेमधून म्हणजे झोपेमधून कधी जागे होतात, तर कार्तिकी एकादशीला, जिला प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात त्यावेळी, आणि तिलाच दुसरं नाव असंही आहे की देव उठणी एकादशी, त्यावेळी देव झोपेतून जागे होतात। तर हा 4 महिन्याचा काळ म्हणजेच चातुर्मास। तर या चातुर्मासामध्ये अनेक भाविक भक्तिभावानं, ज्यांना पांडुरंगाची वारी करणं शक्य होत नाही किंवा ज्यांनी केलेली आहे, जे पांडुरंगाचे भक्त आहेत, पांडुरंगाला मानतात, असे अनेक भाविक म्हणजेच थोडक्यात प्रत्येक व्यक्ती, कारण आपण प्रत्येक जण पांडुरंगाचेच भक्त आहोत, तर प्रत्येक व्यक्ती या चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त चांगली कार्य करत असतो। आता सगळ्यात श्रेष्ठ कार्य म्हणजे काय, तर अन्नदान। मग ह्या चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त अन्नदान करतात। हा चातुर्मास म्हणजे अतिशय शुभ समजला जातो। या चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त देवाची भक्ती करणं, व्रतवैकल्य करणं ही अनेक लोक करत असतात। तर मी काही अशा गोष्टी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की ज्या जर तुम्ही केल्या ना तर बघा तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतील, तुम्हाला प्रत्यक्ष विष्णूचा आशीर्वाद मिळेल, पांडुरंगाचा आशीर्वाद मिळेल। तुमची जी काही आजपर्यंत पूर्ण न झालेली इच्छा जर असेल तर तीही नक्कीच पांडुरंगाच्या विष्णूच्या कृपेनं ती नक्कीच पूर्ण होईल। आणि कसं असतं की ज्या घरामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद असतो तेथे कुठलंही संकट कधी येत नाही, आणि जरी आलं तरी ते परतवून लावण्याची ताकद त्या भक्तामध्ये नक्कीच असते। त्यामुळं परमेश्वराची भक्ती या ना त्या कारणानं प्रत्येक व्यक्ती करत असतो। तर या चातुर्मासामध्ये तुम्ही काय काय करू शकता हे मी थोडक्यात तुम्हाला इथं सांगणार आहे। तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की देवशयनी एकादशी, तर ही एकादशी अतिशय महत्त्वाची असते। या एकादशीला वारी पूर्ण होते आणि या एकादशी दिवशी जर तुम्ही नेहमीची जरी एकादशी करत नसाल तरीही हा उपवास जर तुम्ही केला, ही एकादशी जर तुम्ही केली तर सगळ्या एकादशा केल्याचं, 12ही महिने एकादशा केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं। त्यामुळं ही देवशयनी एकादशी अतिशय मोठी आणि पवित्र समजली जाते। त्या वर्षभराच्या 24 एकादशा केल्याचं पुण्य तुम्हाला ही एकादशी केली तर नक्कीच मिळेल। ती एकादशी म्हणजे कोणती, तर देवशयनी एकादशी। देवशयनी एकादशी हा उपवास घरातील प्रत्येक व्यक्ती करत असतो, अगदी लहानांपासून वयस्कर माणसापर्यंत, लहान थोर सगळेजण ही देवशयनी एकादशी हा उपवास धरतात। तर हा उपवास कशासाठी करायचा असतो की 12 महिन्यात 24 एकादशा येतात, वर्षभरामध्ये 24 एकादशा येतात,
तर प्रत्येक एकादशी करणं काही कारणामुळं काही जणांना होत नाही. तब्येतीमुळं म्हणा किंवा आणखी कोणत्या कारणामुळं म्हणा की प्रत्येक एकादशी करणं शक्य होत नाही. तर ही एकादशी केल्यानंतर हिला मोठी एकादशी असंही म्हणतात. तर ही एकादशी केल्यानंतर वर्षभराच्या सगळ्या एकादशा केल्याचं पुण्य नक्कीच मिळतं. आणि त्यानंतरही चातुर्मासात कोणकोणत्या सेवा करायच्या हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर चातुर्मासामध्ये सगळ्यात श्रेष्ठ सेवा म्हणजे अन्नदान. बघा, या चातुर्मासामध्ये तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही अन्नदान करा, जास्तीत जास्त अन्नदान करा, कारण अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. आणि अन्नदान कुणाला करायचं आहे, तर ज्याला गरज आहे त्या व्यक्तीला जास्तीत जास्त प्रमाणात करा. म्हणजे कसं आहे की गरजवंत ज्यांच्या घरी हालाकीची परिस्थिती आहे, अशी जर तुमच्या लोक अवतीभोवती असतील तर त्यांच्या घरी अगदी त्यांना 2 दिवस पुरेल एवढा जरी तुम्ही शिदा दिला ना, तरीही बघा ते खूप मोठं पुण्य आहे. तर ही सेवा तुम्ही चातुर्मासामध्ये नक्कीच करू शकता. कुठल्याही गरजू व्यक्तीला दान करणं ही सगळ्यात मोठी सेवा आहे. दान करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्याला दान करणार आहोत, मग ते अन्नदान असो, वस्त्रदान असो, कुठलंही दान असो, पण त्या व्यक्तीला त्याचा उपयोग करून घेता येईल अशा व्यक्तीलाच दानधर्म करायचा, तरच तो सत्कारणी लागतो. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे की या चातुर्मासामध्ये तुम्ही एखादं गुरुचरित्र पारायण करू शकता, विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता, त्याचबरोबर स्वामी चरित्र पारायण करू शकता. तुम्ही कुठलीही सेवा, तुमच्या कुलदेवीची सेवासुद्धा या कालावधीमध्ये करू शकता. कारण चातुर्मास हा अतिशय हे चातुर्मास म्हणजे हे 4 महिने, आषाढी एकादशीपासून प्रबोधिनी एकादशीपर्यंत हे 4 महिने अतिशय हा काळ पवित्र असतो. या काळामध्ये तुम्हाला शक्य होईल तितकं जास्तीत जास्त देवाचं नामस्मरण करा. मग कोणताही देव तुम्ही कोणतंही पारायण करा, कुठल्याही देवाची सेवा करा, एकाच देवापर्यंत ते पोचणार आहे. कारण परब्रह्म हे शेवटी एकच आहे. आणि हा चातुर्मासामध्ये तुम्ही शुभकार्यसुद्धा आवर्जून करू शकता. म्हणजे जर तुम्हाला कुठली एखादी नवीन गोष्टीचा संकल्प करायचा असेल, नवीन गोष्ट घरी आणायची असेल, तरी तुम्ही या कालावधीमध्ये नक्कीच आणू शकता. हा अतिशय शुभ काळ आहे. आणि या काळामध्ये तुम्ही चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी सोडून देऊन चांगल्या गोष्टींचा संकल्प करू शकता. एखादी चांगली गोष्ट इथून पुढे मी नक्की करणार असाही तुम्ही संकल्प करू शकता. त्यामुळे चातुर्मासामध्ये तुम्ही जमेल तेवढी जास्तीत जास्त श्रीहरी विष्णूंची सेवा करा. बघा, तुमच्या पुढील चातुर्मासापर्यंत सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या नक्कीच असतील.